एखादा घरात सदस्य खराब असेल ना, म्हणजे एखादा मुलगा खराब असेल, वारंवार सांगून ऐकत नसेल आणि त्याचं वय होत असेल, तर मग मात्र घरातली जी प्रधान मंडळी असते ती म्हणते कसं तरी होऊ दे, काहीतरी होऊ दे, दिवस जाऊ दे, जीव सुटू दे. असाच काहीसा प्रकार नॅशनल हायवे 66चा संगमेश्वर ते रत्नागिरी झालेला आहे असं मला वाटते. मग आता सरकारी म्हणते कसं तरी होऊ दे रस्ता, मग नियमांची पायमल्ली झाली तरी होऊ दे, लोकांचे जीव गेले तरी चालतील, सुरक्षितता नसली तरीही चालेल, पण एकदा मात्र रस्ता होऊ दे. मग अशा वेळेला काय होते, तो घरातला जो खराब मुलगा असतो ना, तो वाटेल ते करतो आणि त्याला विचारणारं कोणच नसतो. असाच काहीसा प्रकार इथं चालू आहे. चला दाखवतो तुम्हाला. धामणी रेल्वे स्टेशनच्या पुढचा भाग, हॉटेल ड्रायव्हिंगच्या नंतरचा भाग, हा रस्ता थोडासा लेट झाला कारण होऊ शकते की रेल्वेवाल्यांनी परमिशन दिली नसेल. आता परमिशन दिली आहे आणि कामही चालू आहे, पण हा जो दगड तोडून काढतायत हे, तो कुठं टाकलाय बघा, तो बरोबर रस्त्याच्या बाजूला. आणि पुढेही तुम्हाला फुटेज दाखवतो मी की रस्त्याच्या बाजूला ते दगड हे टाकत आहेत. आता मी साईट सुपरवायझरशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्ही तो उचलून फेकणार आहोत. मी म्हटलं दादानो, मातीमध्ये गाडीचा अपघात झाला तर कमीत कमी माणूस जगण्याची शक्यता असते, पण जर वाहन दगडांवरती आदळलं तर मात्र जीवितहानी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यांची उत्तर मला समाधानकारक मिळाली नाहीत. हे बघा, ह्या रस्त्याच्या किनाऱ्याने सगळ्या दगडी टाकल्यात त्यांनी. चला पुढेही दाखवतो तुम्हाला. हे बघा, असे रस्त्यानं अखंड दगडी टाकत आल्यात आणि इथं डायव्हर्शनही आहे. आणि समजा एखादी गाडी तिकडून आली आणि इकडच्या गाडीनं डावीकडे दाबली तर तो सरळ दगडात जाणार आहे. चला पुढे दाखवतो यांनी काय पराक्रम केलाय. रस्त्याचं कामही चालू आहे, सोबत सीएनजीच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. हा डायव्हर्शन आहे बघा, आणि हा बघा दगडी प्रचंड प्रमाणात या रस्त्यावरती यांनी दगड फेकलेत. आणि इथं रेडीमेड टेपही नाही आहे आणि कुठलीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं सोय नाही आहे. जर इथं गाडी आदळली तर लोकांचं काय होईल याची काळजी नाही. सांगितलं की बाबा तुमच्याकडे डम्पिंग ग्राउंड नाही आहे का, किंवा एखादी सोय नाही आहे का दगड टाकायची. आता या बाजूला जर अशी दगड यांनी फेकलीत आणि गाडी समजा चुकून एखादी लेफ्ट साईडला गेली तर या दगडांमध्ये लोकांचा काय हाल होईल. आता कसं असते, लोक म्हणतात प्रसिद्धीसाठी करतोय, लोक म्हणतात नाव कमवण्यासाठी करतोय. ऑलरेडी तारखांना हजर राहतोय महिन्याच्या 3-3, 4-4 दिवस. त्यामुळे लोकांनी एवढं ज्ञान मला देऊ नये. फक्त सोशल मीडियावरती, सामाजिक माध्यमांवरती आपण जर हे कार्य केलं तर त्यामुळे बळ मिळतं आणि लोकांची सोय होते, एवढीच मानसिकता याच्या मागे आहे.